बातमी अहमदनगरमधून कर्जतमध्ये मुलीच्या छेडछाडीला कंटाळून वडिलांनीच विष पिऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मृत मुलगी अल्पवयीन होती। नात्यातील एक मुलगा तिची अनेक दिवसांपासून छेड काढत होता। मात्र गावकऱ्यांच्या मदतीने प्रकरण काही दिवस मिटलं, मात्र पुन्हा वाद सुरू झाला। अखेर पीडितेच्या वडिलांनी शुक्रवारी विषप्राशन केलं। 7 दिवसांनंतर उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पीडित मुलीने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे आणि आरोपीने अनेकदा घरात घुसून लज्जास्पद वर्तन केल्याचंही म्हटलंय। पांडुरंग रायकर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। पांडुरंग, काय अपडेट्स मिळतात? पोलीस कशा प्रकारे पुढे पावलं टाकतात या संदर्भात? अश्विन, ही अत्यंत गंभीर अशी आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण आताच कर्जत तालुक्यामध्ये 2 घटना घडलेल्या होत्या। कोपर्डे आणि बांबुरा या ठिकाणी मुलींवरती विनयभंग केला होता आणि एका प्रकरणामध्ये मुलीची हत्याही करण्यात आली होती। हे प्रकरण विस्मृतीत जात नाही। तोच कर्जत तालुक्यातीलच या मिरजगाव जवळ एक बाबुळगाव खालसा एक गाव आहे। या गावातील ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये एका अल्पवयीन मुलीची तिच्याच नात्यातील एक मुलगा छेड काढत होता। या प्रकरणी त्या मुलीला 2दा-3दा त्यांनी छेडलं होतं, घरात घुसून तिथे छेडही काढली होती। या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही केली। त्यानंतर गावकऱ्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आलं। मात्र यावरून घरामध्ये पुन्हा वाद निर्माण झाल्यानं मुलीच्या वडिलांनी विष प्राशन केलेला आहे आणि यामध्ये त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी जो पीडित मुलगी आहे या प्रकरणी त्याची कंप्लेंट कर्जत पोलीस ठाण्यामध्ये दाखल करून घेतलेली आहे। या प्रकरणी मुलाच्या आई वडील यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे, मात्र मुलगा फरार झालेला आहे। या प्रकरणी नागरिकांनी मध्यस्थी केल्यामुळे या प्रकरणाला थोडीशी शांतता बसली होती, मात्र पुन्हा हे प्रकरण उद्भवल्याने निश्चित पांडुरंग, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स जे आहेत ते तुझ्याकडे घेतच राहणार आहोत।